शांता हा चाल ना, डबा झाला का? हो झालं झालं, थांबा 1 मिनिट. मग आण लवकर, माय झाली बॅग भरून. हा हा कपडे घातलेत तुम्ही? शांता हा मला शर्ट दे बरं, कुठं तो ठेवला? इस्त्रीचे कपडे दे. बर बर, आले आले. दे. बाई यांची तर ना सकाळी सकाळी लय खायला राहती. हा उठा त्या पार टायमानी आणि मला हे दे आणि मला ते दे. मग अवस्था आणतो राहते. एक हा डबा बी ढिल्ला झालाय, यांना म्हणजे दुसरा डबा आणा तर काच. बाई तुमची तर नुसती घाय राहती बाई. झालं का? आणि मग टाक. शर्ट नाही सापडत आहे का? नाही ना, कुठं तुला तो पाय दे लवकर, उशीर झाला बाई. उशीर झाला तर लवकर उठायचं ना. अगं धरा, शर्ट घालून घ्या धरा. अगं मला शर्ट घालून दे. भया अगं तुलाही लाडायची बायको आहे माई. काय बोलू राहिले तुम्ही? धरा आता काही नवऱ्यावर नवरी का आपण अगं देणार? घाल ना, पण तो हाताला घातलं ते कसं? भया तुमचं तर ना लईच बाई प्रेम करते तुम्ही माव. हो, प्रेम केल्यानं परपंच टिकतो बाई. तुम्ही लय घाल दिसू राहिले बाई आज, काही म्हणा. लय राजबिंडे दिसू राहिले. राजबुंडे नाही, हा राजबुंडे म्हणली का? आवो राजबिंडे. वरलं न पण लावू बाटा, हे राहून द्यावा हवा यायला. हा हवा. हा हा आणि खूप छान दिसत. थांबा थोडं लोक विचारते. हा दे, आज लईच तुला प्रेम आलं ग. प्रेम म्हणजे काय आता? तुम्ही प्रेमाचा नवरा आहे माझा. हा ना, आईला कधी एवढी नवऱ्याची सेवा केली नाही तो. थांबा, लय नका भुकत राहू, म्हणजे बोलू नका लय. बाई पण काही म्हणा बाई, तुम्ही असे दिसू राहिले ना. काय बाई त्या मिशा तुम्हाला अशा रुबाबदार दिसत्या. हा ना. आणि काय बाई दिसू राहिले तुम्ही असे जसं 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 काय म्हणते ना, एखाद्या याच्यासारखे. त्या हिरो नाही का तो जॉनी लिव्हर, हा त्याच्यासारखे दिसू राहिले तुम्ही. हिरो सारखं. हा बरं बरं, चला आता मी जातो. हा बरं बरं, आणि जा मग बरं का. हा. आणि यायच्या आधी मला फोन करा बरं का. हा हा, करतो करतो. हा जाऊ का मग? हा, जा. दे ती बॅग दे. थांब, आता आहे ना, जाताना एक पप्पी दे. हा? तुमचं तर काय. तसं नाही राहत, मग मला येळभर मी कामात राहतो ना, नाही का, तेव्हा तुझी आठवण येते. हा? येऊ का? हा या मग. चाल मग, काळजी घे. हा बाय बाय. बाय. गेला बाई मानवरा एकदाचा. काय पप्पी दे, हे दे, ते दे. आता आहे ना मस्त एक काम करते. आता काय संध्याकाळी पर्यंत येणार नाही. आता आहे ना गंग्याला बोलून घेते आणि आम्ही दोघं जण अशी मजा करीतो का वास रे वास. आता जवळजवळ 2-2.5 महिने झाली त्याला बोलावलंच नाही. त्याला लय राग आला असेल. थांबा आता त्याला फोनच करते. हॅलो हॅलो. कोण आहे? ओळखलं का? ओळखलं. बोल शांता. बाया गंग्या, हा? कुठं आहे तू? आहे ना, गावातच आहे ना, बोल ना. गावात काय करू राहिलं? इकडे ये माघारी. येऊ घरी? हा अगं डार्लिंग, मी तर वाट बघतोय कधी येऊ घरी. बाबा तुला काय सांगू, त्या मानावऱ्याला त्या येण्याला दिलं काढून कामावं. गेला का पण तू? आणि गेला बाई. त्याच्या समोर असं प्रेमाचं नाटक करते, तुम्ही लय भारी दिसते असं तसं. त्याला देते झाडावर चढून आणि दिलं काढून. त्याला म्हणले निघतानी मला फोन कर. वा वा वा, तू हुशार आहेस का त्या बाबतीत? आता काय आपल्या दोघांचंच राज्य आहे. आलंच, लगेच आलो बघ. बर बर, चालेल चालेल. ठेव का मग? हा ठेव. हा आलोच बघ. हा बाया गंग्यावर तर मी असा उड्या मारीत मारीत येतो 5 मिनिटात. चला आता तो आला का अशी मजा करतो दिवसभर, अशी मजा करतो ग ग ग ग ग ग. लय दिवस झाले त्याचं प्रेमच मला भेटलं नाही. असं राहिलं कधी येईल आणि कधी मी त्याच्या मिठीत जाईल असं झालंय मला. बाई आता तिकडच्या रूम मध्ये जाऊन बसते. मस्त गंगा येईल आता माझा. आला वाटतं गंग्या. ते बया गंगा, हा? आला का तू?
आलो ना. अगं तू फोन केला आणि मी येणार ना असं कधी होईल का? हा ते बरोबर आहे बाबा. असं झालं होतं, तू कधी येशील? अगं मला असं झालं तर मी कधी येतोय आणि तुला कधी भेटतोय. हा 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 किती दिवस झाला तू मला जवळजवळ 2-2.5 महिने झाले वाट बघायला लावली. हा गंग्या, हा. तू आज पिऊन आला का? पिऊन? हा अगं शांते, हा जवळजवळ 2 महिन्यांनी तुला भेटायचं म्हणून आनंदाच्या भरात पिऊन आलो. गंगाराम हा. बाबा, किती दिवस झाले मला करमतच नाही तो शिवाय. अगं. असं झालं होतं कवा भेटची तो नवरा मेला. हा त्याचा बसावला मुर्दा त्याचा. हा चवना धव त्याला दिसाय काय दिसत नाही एवढा भारी, पण लई मकड तो बाई. हा आणि प्रेम दे म्हणलं का लगे तिकडे थोबाड फिरवून घेतो. आणि मी कवा त्याच्यावर बसले आणि तू हाय ना मला. तू कशाला काळजी करते? अगं शांते, हा. मी आज आहे ना तुला असं घालतो, असं काढतो, असं घालतो, असं काढतो. तुला आज आहे ना सुट्टीच येत नाही. बया म्हणूनच तू टाकून आला काय? हा कसं आहे माहितीये का, जरा 90 डोक्यात गेली, हा जोर चांगला येतो ग. काय ना हा, दांड्याला चांगला जोर येतो. दांड्याला? हा म्हणजे कोणत्या दांड्याला? त्या दांड्याला. बया आणि तुले पांचट सारखा बोलतो बाबा. अगं कसं आहे, जमानाच त्या पानचटाचा आहे, त्याच्याशिवाय काय होतंय का मला सांग. शांते, हा? आपला हत्यार कसं आहे, तुझ्या नवऱ्यापेक्षा भारी आहे का नाही? बाबा तुला सांगते, तू म्हणजे विषयच वेगळा आहे. तू ही ना हाईट कम पण फाईट ज्यादा आहे. हा. तू बारीक आहे पण फाईटे आशा मारितो ना, दनादन दे दनादन दे दनादन दे दनादन. कसं आहे, मला सुद्धा त्याच्याशिवाय राहत नाही शांते. तो मानावरा हा. काय बाई असं प्रेमच देत नाही मला. नाही, आहा. तू कशाला काळजी करते, मी आहे ना तुला प्रेम द्यायला. बरं दे, आता काही तो येत नाही संध्याकाळपर्यंत. मी तुला आहे ना संध्याकाळपर्यंत सोडत नाही आज. असं म्हणतो हा का? आज आहे ना तुला अख्खी मोकळीच करून काम करतो. हा मोकळे हा. म्हणजे अंगाव काहीच ठेवायचं नाही दोघांनी पण आज. बया म्हणजे तू का मला नागड करतो काय? मग काय, आज आहे ना मी डोक्यात विचारच करून आलो आहे ना, अशी उडी करून सोडतो. हा तुला लाल भडकच करतो टमाट्यामध्ये. हा का? हा अरे बाबा लय हल्लो को करू का बाई. अगं 2 महिन्याचा कसर काढायचा आहे ना ग. हा हा हा. बरोबर. मग आता कशाला येळ घालवते, चालला लवकर आता, मला पण दम निघाला झालाय. चल बरं, लय नको आता इथं टाइमपास करू. बरं. पहिले आहे ना तू लवकर चल. अगं ना तुला सुट्टीच देत नाही. पडशील तू. अगं माझ्या उरव पडते का काय तू? आज काय करू आला तू? आईला झाली का काय आज? तू तर इकडंच पडा सुटला उतानाची. तिकडं जायचंय तिकडं आईला इकडे आहे ना का? बाबा चल बाबा तिकडं. इकडे जायचं ना? हा, मग इकडं जायचं चल. चाल बरं. हे गंग्या, काय हे, काय झालं? कडीचा आवाज येऊ राहिला. आईला कोण टपकलं रे आता कामामध्ये? ए बाबू, हा? आता काय करू मी? अरे बाबा तुला कुठं आता- शांते, मला लपा कुठं करे. ए बाबा, हा. तू कुठं घुसून राहिला तू? हा? अगं कोण आलं मग लपव तरी मला कुठं तरी. आता तुला कुठं लपू बाई? हा. काय करू आपण? थांब कोण आहे पाहू दे. कोण आहे बघ 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 कोण आलं. ए गंग्या, हा ए बाबा मा नवरा आला ना. ह्याच्या आईला नेमकं मुडा आला, मुडामध्ये तो कोंबडा आला का? ए कोंबडा म्हणतो का? आता काय करू मी? पण तो आला कस काय? तो तर कामावर जाईल ना. तू एक काम कर, मला आहे ना साडीमध्येच लपव. ए, तू साडीत लपव. कुठे गेली ते साडी लपव रे तू. ए बाबा, का साडीत कुठं लपू राहिला? अगं मग कुठे लपव? तू इकडे. हा? आता काय करू? ए इकडे. कुठं पळावती कुठं? इथं बसू का मी? ए बसलो म्हणजे तो पाहिजे ना बाबा. हा? तुला आता इकडं कुठं घालू? ए आपलं अरे आता कुठं त्या कपाटात घालती का मला? ए, थांब बाबा. हा? ह्या बावल्याच्या मागं बसतो का? या बाहुल्याच्या मागे बसल का मी? थांब केवढं. हा तू बस. असा राहतो का तू पडू? ए बाबा, तू या बावल्याच्या खाली राहतो का? अगं बाहुल्याच्या खाली का मला गुदमरून मारती इथं तू. बरं थांब थांब. हा? तू आहे ना, हा ये खायले. तू आहे ना गॅलरी मध्ये लप.
हा गॅलरी मध्ये का मस्त आला माझा नवरा. हिला कसा टपाकला काय माहिती का कोंबडात यो ए गंग्या, ये इकडं कोपऱ्याला बसून राह बरं का. बर हा आणि बोलू नको बरं का. नाही नाही बया लपवलं बाई एकदाच या गांग्याला. आता आहे ना, जाऊ दे नवऱ्याला दारू उघडू दे. काय काय एवढा वेळ लागला? तुम्ही कसे काय आले? मी ना माझा फोन घरी राहिला इसरून हा का? कंपनीत गेलो हा आणि तिला लागतो ना फोन. हा हा मग बॅग ठुली तिला ना आलो घरी. हा का? तू काय एवढी घाबरली ग? कुठं कुठं? ते काय अशी करू राहिली? आहो बरं झालं तुम्ही आले. ह्या काय तुमचा फोन इडच आहे बाया. तुम्ही लई इसराळू बाई, कसे इसरून गेले काय माहिती. राहिला गाई गाई. हा हा आणि धरा. ऐक शांता, हा. आता मी फोन घेतलाय. हा. आता मी जातो. हा हा मोठाले साहेब लोक येईल आमची मीटिंग आहे. हा हा. का? बरोबर तुम्ही जा मग लवकर. हा, चाललो. आणि येताना फोन करा बाई आधी मला. अशा अपघात नका येत जाऊ. अगं करतो, आत्ता नव्हता फोन. हा ते फोन इसरून राहिले ना. हा. बापरे बाई किती घाबरले मी. अचानक आले हे. बरं झालं बाई त्या गंग्याला तिकडं गॅलरीत लपून ठेवलं. नाही तर यांनी पाहिलं असतं ना अगा मा म्हणजे कामच काढलं असतं. आयला शांतीचा नवरा आला, मला शांती नाही इथं लपवला. हा आयला आरामखोर साला. मध्ये नेमका मी मोसमला आलो आणि मध्येच टपकला साला. आयला कुठं जायचं काय मला कळणार. इकडं कोण आहे? कोणच नाही इकडं. खाली खाली जायला इथनं रस्ता पण नाही. हा? वर जाऊ का वर? वर या पायपाने वर जाऊ का? वर जातो. नाही वर वर नाही. या पायपाने कसं जाणार मी? हा? वर नको. हा खाली जातो. खाली जवळ नाही ना. आता एक पाय टाकला ना तरी इथे खाली जाईन. मला काय होणार आहे तेव्हा? काय होणार नाही. खाली जातो आणि घरी पडून जातो. हा आता आहे ना, मी एक पाय टाकला डायरेक्ट खाली जाईन. ना आता मस्त पैकी एक पाय टाकतो आणि जातो. मी एक पाय टाकतो आणि जातो घरी. हा कुठं पाय पडणार जाणार. या गंगारामला पाहू दे मला. हा? गंगाराम कुठं गेला बाया? इकडं बसून ठेवलं होतं याला. पडत तर नाही बसलं. ती पडतही नाही. गेला कुठं हा? हा? पायपानी तर नाही वर गेला बाई. हा हा वरच गेला असेल बाई. घाबरला काय मानावऱ्याला. बसला सुरसुर जाऊन पायपानी वर ताटे इंचू सारखा. बाई काय हा गंगाराम आहे. चला आता याला जाऊन तरी पाहते. हा वर गच्चीवर जाऊन बसला वाटतं काय बाबा. इडं दिसत नाही म्हणजे वरच गेला असेल हा. बया हा तर गच्चीवर नाही. आखी गच्ची पाहिली हा गंगाराम तो कुठंच नाही. हा कुठं गेला बाई हा? हा गेलो रे तुम्ही. गेला कुठं मग नेमका? वरही नाही. मग काय काय डोक्याला टेन्शन झालं माझ्यावाल्या. काय करू आता? आला वाटतं कुठंतरी लपून बसला होता. आला वाटतं. काय ग शांता? तुम्ही तुम्ही म्हणजे तू अशी घाबरत का बोलू राहिली? नाही कुठं काय कुठं काय कुठं काय? हा काय झालं? हा मी इडून खाली गेलो. हा आपल्या बिल्डिंग वरून आहे हा. ना, कोणत्या तरी माणसाला खाली ज्यूस दिला. हा हा ना, दिला? बिल्डिंग मधून हा कोणा तरी माणसाला उडीत टाकली. हा का? अहो अख्खं रक्ताचं थारोलं. बया तो माणूस सुदैव आहे ना, तो असाच पडे. थोडीशी ना दुगदुगी राहिली. हा. मग आम्ही त्याला घाई एका रिक्षात नेलं दवाखान्यात. 2-3 जणांनी हा का? बिल्डिंग मधल्या. हा हा ही ना शांता, हा
खाली फोन घेऊन गेलो हा आणि मग कंपनीत गेलोच नाही हा. का बा काय 2-4 जणांची गर्दी म्हणून पाहायला गेलो. हा मग तो असा बेशुद्ध वय घाई घाई उचलून नेला हा ना दवाखान्यात. भया म्हणजे आपल्या बिल्डिंग मधून टाकली का उडी आपल्याच बर का शांता हा आपल्याच बिल्डिंग मधून उडी टाकली हा. खाली पार्किंग मध्ये पडेल होता. हा आपण म्हणजे माणूस नेमका कसा आहे त्याचं काय वर्णन बिर्णन माणूस हा माणूस काय एवढाची हा असा एवढाची हा. म्हणजे एवढाची लय बारीक लेंडूक ते हा हा असं लेंडूक आहे का असं फेकलं तरी कुठे पडत. हा हा का हा ना बया म्हणजे बारीक लेंडूक म्हणजे तोच वाटत का काय कोण हा ते कुठं काय तू काय म्हणते तोच वाट तोच नाही काय बाई लोक म्हणले कोण होत आणि कोण नाही इकडे त्यांना बरं आपलीच बिल्डिंग वर उडी मारायला त्यांना पटलं काय ते म्हणत्या उडी टाकाय त्यांना बरं आपलीच बिल्डिंग सापडली शांता हा ते ना कोणाच तिथं पाहुणं आलं हा. आणि कोणाच्या तरी गॅलरीतून खाली पडलं. हा ते काय एवढं लेंडूक वर चढाय गेलं हा. असत तसंच पडलं कान झालं. हा हा ते पण बरं आहे ना पण बरं आहे म्हणजे ते गॅरंटी नाहीच त्याची मरणच ती हा काहीतरी असं करायचा म्हणजे जाईलच. हा का पाणी गेलं नाही काहीच गेली नाही थोडीशी दुखदुखी राहिली. हा का काय एवढी काळजी करते कोण होत कोण नाही बस इड. हा नाही नाही मी काला काळजी करू तवा ते मग पण मग तुला माहितीये का हा ते उचललं आम्ही 1-2 जणांनी टाकलं दवाखान्यात नेलं पोलीस आले. हा का मग आता तिला चौकशी झाली हा आता आपल्या घरी येणारे पोलीस आपल्या घरी का बरं चौकशीला अख्ख्या बिल्डिंगचे घर चेकिंग करणारे. हा का मग सीसीटीव्ही ना आपल्या बिल्डिंगला हा तर मग ते सीसीटीव्ही मध्ये सगळं दिसेल कोणाच्या गॅलरीत होता हा. कोणाच्या गॅलरीतून पडला हा सगळं पाहणार. हा 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 हम्म. हा हा का तू का बरं एवढी घाबरून राहिली नाही नाही कुठं आपल्या गॅलरीत आलता का नाही हो आपला काही संबंध येतो आपलं कुठं एवढं कोण पाहणार आवडे येतावं आपलं ते अरे तुला तर पार घाम आला म्हणा तू म्हणती. नाही नाही ते गारमाटाचे दिवस आहे ना म्हणून घाम आला बाई नाही जेव्हा ते सीसी कॅमेऱ्यात चेक करतील हा तेव्हा आपल्याला कळलं हा मग कोणच्या गॅलरीतून पडला हा एवढासा माणूस. हा हा पोलीस आपल्या घरी हा हा पोलीस आपल्या घरी आले हा का मग विचारपूस होईल हा. हा माणूस कशासाठी तुमच्या घरी आणता हा. कशासाठी नाही मग सगळी चौकशी होईल हा आणि केस आहे हा. ना कोर्टात जाईल. बाया कोर्टातच जाईल का की हा आणि तो आहे ना हा. थोडा पेल होता हा का नाही वास यायचा त्या हा हा शांता हा कोर्टात केस गेली हा का ज्याच्या गॅलरीतून पडेल ना हा त्याच्यावर कारवाई होईल. कारवाई होईल का मग मग कारवाई होईल समजल हा माणूस कशासाठी आलता सगळा त्याचा बायडाटा काढतील पोलीस लोक. हा पण ते मला असं हळहळ वाटली आणि जाऊ मेलं कोणी का असा ना बाई सुखाचं राहू नको मेलं कोणाच्या जीवाला या बा एक तर दिवस चालले कडं का कोणी बी जगो वाच नाही का त्याची हळहळ लागली ना म्हणून मला नुसता घाम येऊ राहिला बाई नुसतं अंगाचं कापरं हो राहिलं शांता त्याच्यामुळे नुसती धडधड हो राहिली बाई. ऐक ऐक तू ना काय घाबरू नको हा. आपल्या घरी काही कोणी येत नव्हतं ना जाऊ दे मरू दे कोणाच्या तिडं आला आणि कोणाच्या तिडं नाही ते पडलं मेलं जाऊ दे मरू दे पेल होत ते जाऊ दे तू शांत बस. आता एक काम कर आता आहे ना ते मला आहे ना भूक लागली आता ते द्यागे राहू दे कंपनीत उद्याच जायला आता मला जेवायला दे मी जेवण करतो आणि थोडा आराम करतो. ते मी काय म्हणते ते तुम्ही घेता का हाताने जेवायला मला ते ऐकल्यापासून नुसतं बेचन वाटू राहिलं बाई. अगं तुला काय मला जेवायला द्यायचंय फक्त. हा ते आहे म्हणाय पण ती कसं आपल्या या बिल्डिंग मधून पडलं ना त्याच्यामुळे थोडं आपल्या बिल्डिंग मधून कोणाच्या तरी घरातून गेला तिथून पडला ना आणि त्याच्यामुळे मनाला नुसतं असं चुरचूर लागली. आणि तुम्ही घेता का आजच्या दिवस हाताने जेवायला. बरं मी घेतो चल बरोबर आणि घ्या तिला हाय स्वयंपाक तो आहे ना
दवाखान्यात नेले हा. जाईल आता तो एखादी तासात हा हा मग त्याची फार तोड आमक चमक नाही का त्याचं प्रेत हा हा हा. घ्या मग तू घाबरू नको मी घाबरतच नाही बाई आणि तुम्ही घ्या का मग जेवायला हा घेतो मी आणि जा मग तुम्ही मग जेवण घेतो मी तू मी मी जेवण थोड्या वेळाने बर बर भया हा गंग्या मेला मरतो का देवा याला म्हणले होते तिकडं गॅलरी मध्ये बस तर हा लगेच तिकडं गेला आणि कुठं वरती जाय गेला असता ते बरं झालं असतं गच्चीव तर हा तर डायरेक्ट खाली गेला आणि खालून आता वर जातो का काय आणि पडेल तर मायाच गॅलरीतून आता माझा नवरा मला असा ठेशील म्हशील आलाच का आता पोलिस चौकशीला येतील काय करू बाई कोणच्या दवाखान्यात आहे तिकडं जाऊन पाहते आता मी नवऱ्याला विचारते कोणच्या दवाखान्यात आहे आणि तिकडं जाऊन त्याला पाहून येते आणि थोडाफार खर्च लागला तर हे सगळं मोडीते बाई त्याला खर्च करीते आणि मला पाहूनच येऊ दे बाई थांब आता पहिले नवऱ्याला विचारते कोणच्या दवाखान्यात नेले आणि जाते बाई दवाखान्यामध्ये काय आहे भात करेल बर आता आहे ना जेवायला घेतोय आज लय भूक लागली तेव्हा काय ग जेवायला घेऊन राहिले का तुम्ही आता भूक लागली महापोताला ते म्हणलं हा? तो माणूस खाली पडला त्याला कोणत्या दवाखान्यात नेलं तुम्ही अगं तुला काय एवढे चौकशी करायची गरज पडली अहो ते काय झालं ते मैत्रीण नाही का ती फशी तिचा फोन आला होता तिच्या पोरीचा वाढदिवस आहे ना हा. ती म्हण पटकन लगेच केक कापायचंय आणि ती आपल्या पोरांच्या वाढदिवसाला आली होती ना हा, आली होती. मग मी जाऊन येते 5 मिनिटामध्ये असं करते का हा हा तर म्हणले मग आता तसं ते माणसाला पाहू नाही यावा आणि ते कोणत्या हॉस्पिटलला आहे काळूबाई हॉस्पिटल हा पण तिकडे जाऊ नको कोणतं हॉस्पिटल काळूबाई हॉस्पिटल काळूबाई हॉस्पिटलला आहे का बरं बरं येते मग मी जाऊन पण मग तू तिकडे जाऊ नको बघा नको का तिकडे ना ते मेला बिला असेल तर गागाट झाला असेल हा 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 बरं बरं फक्त वाढदिवसाला जाते हा जा येऊ का मग हा ये भया बरं झालं बाई नवऱ्याने सांगितलं दवाखान्याचं नाव काय म्हण काळूबाई हॉस्पिटल चला आता जाऊन येते पाटक्यान डोळ्याखाली घालून येते मी मात्र नुसतं कापरो राहिलं देवा पांडुरंगा परमेश्वरा वाचव रे मा गंग्याला रे मग